संबुदसे महादेव महासत्तो बोधि मूले निषेध्यं पंचमारे पराजित्वा पतो सम्बोधिमोत्तमम् एतेन सच्चवजयिनं सोदिते होतु सर्वदाम् एतेन सच्चवजयिनं सर्वदुःखभयारोग शोको अन्तराय विनाशतु एतेन सच्चवजयिनं होतु ते जयं मंगलम्। एच बुद्धा अतीताच एच बुद्धा अनागता पचपन्नाच ए बुद्धा अहं वंदामि सपदा एच धम्मा अतीताच एच धम्मा अनागता पचपन्नाच ए धम्मा अहं वंदामि सपदा एच संघा अतीताच एच संघा अनागता पचपन्नाच ए संघा अहं वंदामि सपदा। बोधिसत्व परमपूजनीय डॉक्टर आंबेडकर, श्रद्धा संपन्न उपासक उपासिका बालबालिका, दरवर्षीप्रमाणे आपण या वार्षिक पौर्णिमेच्या निमित्तानं या पवित्र शायक भूमीवर आपण इथे येऊन आपलं जे उपसत आहे हे आपण पूर्ण करीत आहात। तर महादयो महासत्तो बोधिमूले निषिध्य पंचमारे पराजित्वा पत्तो संबोधित। महादयावान महाकारुणिक भगवान बुद्धांनी मारावर विजय प्राप्त करून या सतधम्माचा प्रचार आणि प्रसार केला। हा प्रचार भगवान बुद्धांनी प्रथम उत्तर प्रदेशामध्येच केला होता। नंतर संपूर्ण जम्बूद्वीपामध्ये या धम्माचा आणि प्रचार आणि प्रसार झाला। तर आज आपण या पवित्र अशा भूमीवर आहे की नाही? तर आपण या पवित्र भूमीचं जे एक नाव आहे भगवान बुद्धाच्या अगोदर, नाही का, या पवित्र भूमीचं या पवित्र नगरीचं जे नाव आहे भगवान बुद्धाच्या अगोदर, हे माहित आहे का कोणाला तरी? हातवर करून सांगा बरं। काय नाव आहे? तर पहा, काही लोक असं नाही, आताच मी विचारत आहो, याच्या अगोदर ज्या लोकांनी ऐकलं त्यांनी लक्षात ठेवलं आहे की नाही, आणि त्यांनीच सांगितलं या नगरीचं भगवान बुद्धाच्या अगोदर काय नाव होतं? पुष्पवती नगरी। तर पुष्पवती नगरी का असेल, आहे की नाही? या नगरीचं नाव पुष्पवती का असेल? अजूनही ते नाव खऱ्या अर्थानं मिळलेलं नाहीये, कारण या शहराच्या अवतीभोवती असे भरपूर तलाव आहेत आणि ते कमळ फुलांनी आच्छादलेले असतात। त्यामुळे या ठिकाणाला, या संपूर्ण जम्बूद्वीपात पुष्पवती नगरी या नावाने ओळखत होते। त्या काळात ही फार म्हणजे
जाण्याच्या महामार्गावरील एक नगरी होती. ठीक आहे. दुसरं नाव काय आहे या नगरीचं? हा, तर भद्रावती. भद्रावती नाव काय? जशी आज आपण या ठिकाणी एक गाथा म्हटलेली आहे, नंदोपनंद भुजंगम, नाही का? तर त्या नंदोपनंद नावाच्या भुजंगाचं तुम्हाला माहितच आहे, महामुघलां भिक्षूच्या माध्यमानं तथागतांनी काय केलं? दमन केलं आहे. तसंच बुद्धाच्या हयातीमध्ये या ठिकाणी असा एक खूप मोठा अदृश्य नाग होता. भद्रीशेष काहीतरी त्याचं एक नाव होतं. तो कधी अदृश्य होत होता आणि कधी दृश्य होत होता. काही लोक त्याचे भक्त होते, ते नाग लोकाची पूजा करत होते. त्याच काळात म्हणजे एक भिक्षुवाला येते, त्याचं नाव काहीतरी आहे, मला पूर्ण माहिती नाही. त्यांनी त्या नागाचं काय केलं? दमन केलं आणि नंतर या शहराला नाव भद्रावती एक नाव पडलं. ठीक आहे. भद्रावती मध्ये कालांतराने येथील जे पिढ्याने पिढ्या राजपुत्र असत, जे ते आपल्या गादीवर बसत, तेव्हा त्यांना भद्य एक त्या काळात भद्य राजा होता. भद्यवती नगरी होती आणि भद्यवती राजाला काय होती? एक भद्रशिला नावाची एक मुलगी होती आणि तिला केळझर येथील धम्मनाथ नावाच्या राजाला देण्यात आलं. तेव्हा त्या ठिकाणी भगवान बुद्धांनी या धम्माचा जो प्रचार प्रसार केला, नाग लोकांच्या माध्यमानं नाग लोक भगवंताला शरण येऊन त्यांनी या संपूर्ण जम्बूद्वीपामध्ये धम्माचा प्रचार आणि प्रसार केला. जेव्हा प्रचार आणि प्रसार झाला, हा प्रचार सम्राट अशोकाच्या काळामध्ये झाल्यानंतर, तर हा प्रचार आणि प्रसार चालूच होता कुठपर्यंत? सम्राट हर्षवर्धन यांच्या काळापर्यंत. आणि 1000 वर्षापूर्वी या भारतामध्ये तुर्क लोकांच्या एक टोळ्या आल्या आणि त्यांनी आपल्या तलवारीच्या माध्यमानं या बौद्ध धर्मावर, इतर धर्मावरील एक विजय प्राप्त करण्यासाठी त्यांनी स्वाऱ्या केल्या. त्या स्वाऱ्या एवढ्या झाल्या की संपूर्ण या भारतामध्ये अनेक ठिकाणी भिक्षूंच्या कत्तली झाल्या आहे ना. विहार उद्ध्वस्त झाले, अमूल्य ग्रंथाची होळी झाली आणि जे नगर होते, शहर होते, त्यांचे नाव सुद्धा बदलवण्यात आले. नाही का? नाव सुद्धा बदलवण्यात आले. जसं आज आपण आपल्या महाराष्ट्रामध्ये जे धम्माचं वैभव आहे, अजिंठा, हे मनुष्य लोकांचं नाही, परंतु देवता लोकांचंही नाही. एवढं वैभव असूनही अशा अरण्यामध्ये आहे की नाही, घनदाट अरण्यामध्ये, तरी त्याही परिसरातील हजारो भिक्षूंना तलवारीने कंठस्नान घालून त्या ठिकाणी या लोकांनी राज्य स्थापन केलं आणि
शहराचे नाव सुद्धा बदलवण्यात आले. औरंगाबाद, आदिलाबाद, नाही का, हे संपूर्ण इकडून बदलतच आले आहेत, नाही का. अनेक ठिकाणं इकडं हैदराबाद, इकडं सर्व. पण हा विदर्भातील असा एक परिसर आहे, अमरावती, नागपूर, ब्रह्मपुरी, नागभीड, या परिसरातील त्यांच्या स्वाऱ्या झाल्या. पण ते नाव बदलवण्या इथपर्यंत झालेला नाही. कारण या जम्बूद्वीपातील धम्मनाग नावाचा जो राजा होता, हा फार म्हणजे भगवंताला मानणारा होता आणि शूरवीर पण होता. त्याच्यामुळे त्यांच्याही स्वाऱ्या झाल्या, नाश केलं त्यांनी. पण त्यांना इथं म्हणजे जशा प्रकारे अनेक ठिकाणी हत्या करण्यासाठी भिक्षूंच्या कत्तली झाल्या, लोकांच्या म्हणजे हत्या करण्यात आल्या, तशा या परिसरातील त्यांना ते करण्यासाठी संधी मिळाली नाही. तर का मिळाली नाही? जर संधी मिळाली असती या ठिकाणी, किंवा त्यांना एवढं आकलन होतं की ह्या परिसरातही भरपूर लोकसंख्या आहे, पण जेव्हा त्यांनी स्वाऱ्या केल्या त्यांना तेवढे लोकच मिळाले नाही. ते लोक त्या स्वारी कराच्या अगोदरच ते उठून पडाले आपापला जीव वाचवण्यासाठी. तर ते कसे पडाले, नाही का, हा महत्वाचा प्रश्न आहे. तर सायंद्रीच्या पैठणच्या परिसरातील सायंद्रीच्या फार अशा उंच पर्वतावर, टेकडीवर अशा 25, 50, 100 अशा प्रकारचे भिक्षू लपून राहत होते. तेवढ्या उंचावर दऱ्या खोऱ्यात राहून कंदमुळे खाऊन ते आपलं जीवन जगत होते. जेव्हा तुर्कांच्या स्वाऱ्या झाल्या तेव्हा त्यांनी सायंद्री पर्वतावरही त्यांना जसा एक माहिती मिळाली, या पर्वतामध्ये हजारोच्या संख्येने भिक्षू आहेत, म्हणून ज्या ज्या ठिकाणी भिक्षू दिसत गुंफेमध्ये कोणत्याही ठिकाणी, त्या त्या ठिकाणी त्यांना खतम करत होते. अशाच प्रकारे अशाच अरण्यामध्ये एक सुमित्र नावाचा भिक्षू आपले 25 भिक्षू घेऊन दऱ्या खोऱ्याने भटकत, कंदमुळं खात कसा तरी तो आपले दिवस काढत होता. पण अचानकपणे त्या 25 भिक्षूवरही हल्लेखोरांनी हल्ला केला आणि फक्त सुमित्र भिक्षू त्यातून उठून आपला जीव वाचून पळाले आणि त्यांच्याही कत्तली करण्यात आल्या. तेव्हा तो भिक्षू, त्याला असं वाटत होतं की आता आपण कुठं गेलं पाहिजे. तेव्हा त्यांना कळलं की विदर्भातील धम्मनाग नगरीमध्ये धम्मनाग राजा राज्य करतो आणि त्या राज्यावर आता हे हल्ला करणार. म्हणून तो त्या पर्वतानं रानावनात भटकत कंदमुळं खात खात तो अमावस्येच्या दिवशी तो धम्मनाग नगरीच्या उत्तर दिशेला असलेल्या पर्वतावर तो थकून आला होता. संध्याकाळची वेळ होती. विनय पाठ करून अमावस्येचा दिवस असल्यामुळे उपवास करून तो आराम करत होता. खूप थकून होता. अशा अवस्थेतच तो भिक्षू ध्यानस्थ बसला
आणि पहाटेच कोंबड्यानं बाग दिली. तेव्हा हा भिक्षू धम्मनाग राजाच्या नगरीमध्ये आला आणि दारावर उभा राहून त्या द्वारपालाकडून सूचित करण्यात आलं आहे की इथे कोणीतरी एक भिक्षू आहे. तेव्हा राजा आला, वंदन करतो, म्हणतो बनते, मला असं आठवत नाही की आपण याच्या अगोदर इथे आले असाल. होय राजा, ठीक आहे, पण धर्म आता एक संकटामध्ये पडलेला आहे. हजारो भिक्षूंच्या कत्तली झालेल्या आहेत. अमूल्य ग्रंथाची राख रांगोळी झालेली आहे. हजारो विहार स्तूप उद्ध्वस्त झालेले आहेत. आणि आता शत्रूंनी आपल्याही नगरीवर हल्ला करण्याचा ठरवलेला आहे आणि ते आता रस्त्याने येतच आहेत. म्हणून भविष्यातील रक्त वाचावं या उद्देशानं मी कसा तरी पळून आलो आहोत. माझ्या टोळीतील 25 भिक्षूंना कंठस्नान घातलेले आहे. तेव्हा राजाही म्हणतो, होय म्हणते, याची मला सुद्धा माहिती आहे आणि माहिती आहे, तरी पण मी भविष्यातील लोकांना धम्माची जाणीव व्हावं ह्या उद्देशानं 6 फुटाची स्वर्णाची मूर्ती तयार केलेली आहे. तिच्या म्हणजे डोक्याशी एक रत्नांनी मडवलेलं धम्मचक्र आहे आणि त्याला गतिमान सुद्धा केलेलं आहे. भिक्षूंच्या काही मूर्त्या आहेत आणि उपासकांच्या आहेत. अंदर चांगलं तळघर आहे, त्याच्यावर खूप मोठ्या टेकड्या बसवलेल्या आहेत. तर चला आपण पाहूया. म्हणून राजा आणि भिक्षू सुमित्र दारावर काळ्या दगडांचा एक गेट आहे, दरवाजा आहे, त्याच्यावर एक अशोक चक्र कोरलेला आहे. तलावातून काही दूर पर्यंत रस्ता आहे, नंतर भूमार्ग आहे आणि तिथे हे असे भरपूर सोन्याच्या मूर्त्या सुद्धा आहेत. तेव्हा राजा आणि तिथे जातो तर खरोखरच त्या अंदर भूगर्भामध्ये नीलरत्नांचा निळसर प्रकाश होता. 6 फुटाची स्वर्णाची मूर्ती होती, तिच्या भोवताल चक्र फिरत होते. भिक्षू सुमित्राने पाहिले तेव्हा त्याच्या डोळ्यात अश्रू आले, राजाच्या डोळ्यात अश्रू आले. एवढं धम्माचं जे वैभव आहे हे आता आपल्याला याचा त्याग करावा लागेल. होय म्हणते, यात अशा भूगर्भामध्ये इथे सिद्धनाग एक म्हणते भिक्षू होता. त्यांनी अमृतसिद्धी, धम्मज्योती, धम्मसार, बोधिसत्व अवतार असे 5 ग्रंथ सोन्याच्या पृष्ठावर हिरे गाडून ते लिहिलेले आहे. सुमित्र म्हणते आजची रात्र मी इथेच थांबतो आणि या ग्रंथाचं मी वाचन करतो, ज्याच्या आधारावर भविष्याची तयारी होईल. अशा प्रकारे भिक्षू सुमित्र त्या रात्री तिथे ते ग्रंथ वाचत असतात आणि पहाटेसच राजा म्हणतो मी इथेच बसतो. राजा तिथेच बसलेला होता. पुन्हा सकाळीच तो राजाला म्हणतो, महाराज
आता आपण आपल्या सर्व प्रजेला एकत्र करा, त्यांना मला काही महत्वाचा उपदेश द्यायचा आहे. तेव्हा राजा जातो, सर्व प्रजेला एकत्र करतो आणि भिक्षू सुमित्र त्या ठिकाणी जातो. तेव्हा गेल्यावर भिक्षू सुमित्र सर्वांना उपदेश करतात, हे उपासक उपासिकांनो, आपल्या या जम्बूद्वीपात नाग लोकांनी आपल्या जीवाची पर्वा न करताही या धम्माचा प्रचार आणि प्रसार केला. शत्रू आपल्यावर विजय मिळवणार नाही हे होतं, परंतु आता ती परिस्थिती राहिलेली नाही. कारण आपलं हे भगवान बुद्धाच्या धम्माचं जे वैभव आहे हे शत्रूला सहन झालेलं नाही. म्हणून जिकडे तिकडे धर्म एक संकटात आहे, हजारो भिक्षू नष्ट झालेले आहेत. म्हणून तुमचं हे राजवैभव, हे सुंदरसे कपडे, हे आवश्यक आवडणारा भोजन, हे जे सर्व सोनं नाणं आहे, दागिने, हे या सर्वाचा त्याग करा आणि हे नगरी कमीत कमी वेळात सोडा. शत्रू आता शत्रूच्या टोळ्या जवळच येत आहे. जर तुम्ही म्हणाल की आम्ही यांच्याशी युद्ध करू, तर तुम्ही काही त्याच्या समोर टिकणार नाही. म्हणून हे तुम्ही वैभव सोडा. तेव्हा राजा धम्मनाथ राणी भद्रशिला एका घोड्यावर संपूर्ण प्रजा आपापल्या मुलाबाळांना घेऊन तुम्ही अशा अरण्यामध्ये जा, तर तिथे शत्रू येणार नाही. आणि कधी गावात जर आले तर मशानभूमीचा आश्रय घ्या. असे कपडे लत्ते टाका की तुम्हाला ते ओळखणार नाही. जात तुमची मांस खा आणि महार म्हणून तुम्हाला ओळखतील, मग ते तुम्हाला मारणार नाही, तुमचं रक्त राहील. आणि भविष्यात तुमच्याच कुळामध्ये एक याच विदर्भामध्ये असे बोधिसत्व जन्म घेतील, ते सिंह गर्जना करतील आणि पुन्हा धर्मांतर होईल. तर हे जे भविष्यवाणी आहे हे त्या भिक्षूंनी कशी काय सांगितली आणि याच्यावर आपला विश्वास कसा काय बसला पाहिजे हा महत्वाचा भाग आहे. तर ज्या डॉक्टर आंबेडकरांनी बुद्ध आणि त्याचा एक ग्रंथ लिहिलेला आहे, त्याच्यामध्ये भगवान बुद्धाचा धम्म असा आहे की दुःखातून मुक्त होण्यासाठी प्रत्येक माणसाने प्रयत्न केलाच पाहिजे. आणि दुःखातून मुक्त होणं म्हणजे एक अनंत होणं, निर्वाणाचा साक्षात्कार करणं. पण प्रयत्न करूनही जर होत नसेल तर त्यांनी मनुष्य लोकातही दुःख आहे, देवता लोकातही दुःख आहे, पण ब्रह्मलोकात नाही. म्हणून त्यांनी ब्रह्मलोकात जन्म घेण्यासाठी अनागामी फळ त्यांनी एक प्राप्त केलं पाहिजे. मग मनुष्य अनागामी होण्यासाठी प्रयत्न करतो, पण पूर्ण प्रयत्न करूनही जर तो अनागामी झाला नाही तर मग त्याला असं वाटत असते की मनुष्य लोकात खूप दुःख आहे, मनुष्य लोकांपेक्षा देवता लोकात तरी ठीक आहे. मग श्रोतापती सुकृतागामी मिळतो. आणि जर सुकृतागामी नाही झाला तर काय करायचं, हा महत्वाचा प्रश्न आहे. या महत्वाच्या प्रश्नामध्ये काय आहे, या निसर्गाचं संतुलन म्हणा, निसर्गाची रचना म्हणा, ही कशी परिवर्तन होत असते. या परिवर्तनाच्या एक सिद्धांतावर जर आपला विश्वास असला तर आपण पुण्यपारमिता करू शकतो, अन्यथा करू शकत नाही. कारण की त्याला एक कल्पना वाटते. जसे या सुमित्रा भिक्षूंनी जे भविष्य कथन केलेलं आहे ते कशाच्या आधारावर केलेलं आहे, तर मग जरी आपल्याला श्रोतापती सुकृतागामी नाही होता आलं तर मनुष्याला
कमीत कमी जीवनामध्ये समाधानासाठी जो एक लाभ आहे की नाही, म्हणून आपल्याला लाभ झाले पाहिजे, आहे की नाही. किती प्रकारचे लाभ आहे का माहित नाही. म्हणून 3 प्रकारचे लाभ आहे: शील लाभ, चित्त लाभ आणि दृष्टी लाभ. शील लाभ म्हणजे शीलाचा प्रयत्न केला पाहिजे शील पालन करण्यासाठी, पण तो यशस्वी ठरला हे आपण कधी समजू. जो डॉक्टर आंबेडकरांनी जो ग्रंथ लिहिलेला आहे, प्रकाशक आणि लेखक याच्यामध्ये काय असते, एक फरक असते. प्रकाशक हा प्रकाशित करत असतो, पण लेखक स्वतःचा अभिप्राय एका लाईनीचं स्वतःच्या म्हणजे स्वतःच्या अभ्यासातून अनुभवातून लोकांना एक दिशा देतो. म्हणून भगवान बुद्ध आणि हा धम्म डॉक्टर आंबेडकरांनी लिहिलं, पण जी करुणा ज्या डॉक्टर आंबेडकरांच्या मनात होती ती बुद्धानंतर कोण्याही व्यक्तीच्या मनात नव्हती. म्हणून त्या ग्रंथातील जे काही अभिप्राय आहे ते आपण आपल्या लक्षात ठेवले पाहिजे. तेव्हा आपलं जीवन एक सफल करण्यासाठी आपल्याला एक आधार मिळत असतो. तर हे जे लाभ सांगितलेला आहे, शील लाभ, चित्त लाभ, दृष्टी लाभ, याच्यातील आपण जर शीलावर जर आरोप झालो तर बाबासाहेबांचा अभिप्राय एक लाईन आहे की जो पंचशिलाचं पालन करतो त्याच्यामध्ये 4 स्मृती प्रस्थानाची भावना उत्पन्न होऊ शकते. हे त्याचं प्रमाण सांगितलेलं आहे. जर त्याची 4 स्मृती प्रस्थानावर कायानुपसना, वेदनानुपसना, चित्तानुपसनावर श्रद्धा नसेल तर अजूनही त्यानं शीलामध्ये परिपूर्णता गाठलेली नाही. म्हणून एक अभिप्राय आहे. अजून बरेचसे अभिप्राय आहेत, एक लाईन आहे बाबासाहेबांची. तर म्हणून दुसरा लाभ आहे चित्त लाभ. चित्त लाभामध्ये मनुष्याचं जे चित्त लाभ जेव्हा होत असते, त्याचं चित्त जेव्हा एकाग्र होत असते तेव्हा, आणि नंतर दृष्टी लाभ. दृष्टी लाभात असं लिहिलेलं आहे, तुम्ही घरी जाऊन वाचू शकता. दृष्टी लाभामध्ये आई वडील आहेत. आई वडील आहेत म्हणजे काय? आई वडील आहेत का? कोणी म्हणतील माझे आई वडील मेले, तसं नाही राहत. आई वडील आहेत म्हणजे आपले अनेक जाती संसारम, याही जन्माचे आई वडील आहे, अनेक जन्माचे आई वडील आहे. म्हणून आई वडिलांविषयी आपल्याला कर्तव्य करायचं आहे ते केलं पाहिजे. चांगले कर्म आहे, वाईट कर्म आहे, त्याचा परिणाम आपल्याला भोगावा लागत असतो, चांगला आणि वाईट. मग पुढे गंभीर विषय आहे की असे श्रमण ब्राह्मण आहे की ते आपल्या आंतरिक शक्तीने एकाच वेळेस मनुष्य लोक पाहतात आणि देवता लोक पाहू शकतात. असे श्रमण ब्राह्मण आहे. हा गंभीर विषय आहे. आणि त्याच्या पलीकडे मनुष्य श्रोतापत्ती होऊ शकतो. श्रोतापत्ती होऊ शकतो म्हणजे त्याला निर्वाणाचा साक्षात्कार होऊ शकतो. कोणताही व्यक्ती होऊ शकते. परिनिर्वाण अनंत. तर आपल्या जीवनामध्ये आपण या भवचक्रावर आपण जशी श्रद्धा ठेवणार नाही, आपण काहीच करू शकणार नाही. जे आपल्या पूर्वजांनी जर असं केलं असतं तर आज आपल्याला धम्म ऐकण्यासाठी मिळत नव्हता, वाचण्यासाठी मिळत नाही, परंतु आपल्याला धम्म पाहण्यासाठी मिळत असते. जगातल्या लोकांना धम्म पाहण्यासाठी मिळत असतो. अजिंक्याला पाहूनही धम्माचं आकलन होत असते. मग त्यांनी आपल्या संपूर्ण वैभवाची त्या ठिकाणी आहुती दिलेली आहे.
नाही का? जर त्यांनी म्हटलं असतं खाणं पिणं तर हे घडवून ठेवलं असतं का? नाही. तर यांची जी एक श्रद्धा असते नाही का, जशी आपण श्रद्धा म्हणतो, जसं वंदना म्हणतो आपण, एच बुद्धा अतीताच एच बुद्धा अनागत. आपली भगवान बुद्धावर श्रद्धा आहे, त्यांच्या अगोदरच्याही बुद्धावर श्रद्धा आहे, परंतु अनागत बुद्ध जे पुढे बुद्ध होणार आहे, जे मैत्रीय बुद्ध होणार आहे की नाही, जे मैत्रीय बुद्ध होणार आहे, ते मैत्रीय बुद्ध आहेत ते आता कोण आहे? बोधिसत्व आहे नाही का. आणि एक बुद्धातीताचं तर भूतकाळातल्या भगवान बुद्धांनी 28 बुद्धाचं वर्णन केलेलं आहे. तसंच भविष्यामध्ये अनेक बुद्ध होती, पण सिद्धार्थ गौतमाला एका बुद्धाचं आकलन झालेलं आहे, मैत्रीय बुद्धाचं, आणि 5 बोधिसत्वाचं आकलन झालेलं आहे. जसं भगवान बुद्ध अरण्यामध्ये जातात, जो हत्ती सेवा करतो तो एक राजा प्रसन्नजित, आणि एक पुन्हा जो हत्ती नाही का देवदत्त सोडतो तो एक हत्ती, अजून दोन राजे आहेत. एक 5 बोधिसत्वाचं आकलन झालेलं आहे. तर ह्या लोकांनी एवढं माहीत असूनही आहे की नाही, माहित होतं का धम्माचं असं असं होणार आहे, कारण की बुद्धांनी सांगितलं होतं नाही का. बुद्धांनी जेवढा प्रयत्न केला नाही का, बुद्धांनी जेवढी मेहनत घेतली त्याचं जे फळ आहे हे आपल्या मानवतेसमोर किती आहे माहित आहे तुम्हाला? अर्ध आहे. ते अर्ध का आहे नाही का, भगवंतांनी सांगितलं नाही का, जर आनंद मग सांगितलं आग्रह केल्यावर, स्त्रिया जर प्रवधित झाल्या नसत्या तर हा धर्म 1000 वर्षपर्यंत शुद्ध स्वरूपात राहिला असता. म्हणजे सिद्धार्थ गौतमांनी 1000 वर्षापर्यंत त्याचं बल होतं है की नाही. तर या स्त्रियांच्या प्रवधित झाल्यामुळे आता बुद्ध खोटे बोलतील का? नाही. मग ही काही लोकांना माहितच होतं, तरी पण अनेक जाती अनेक जन्म घ्यावे लागतात, आणि आपल्या ज्या पुण्य पारमिता आहे एका जन्मात पूर्ण होऊ शकत. म्हणून महत्वाचा भाग हा आहे की आपल्याला धम्म समजून घेण्यासाठी कशाची आवश्यकता आहे नाही का. धम्म आपल्याला दुःखातून मुक्त व्हायचं आहे, आणि दुःख हे सर्वांनाच माहिती आहे असं नाही आहे तर इथं ते बसले आहे तर तुम्हाला दुःख नाही माहिती आहे. दुःख सर्वांना माहित आहे, पण दुःखाचं कारण तर माहित पाहिजे. साधं कारण सुद्धा तुम्हाला माहित नाही दुःखाचं आहे का? सांगा बरं हात वर करून. दुःखाचं कारण सांगता का तुम्ही? दुःखाचं कारण काय? मला माहित आहे तुम्ही दुःखाचं कारण सांगू शकता, पण बोलत नाही आहे. दुःखाचं कारण तृष्णा आहे की नाही, पण तृष्णा कुठं आहे हे नाही सांगतायत तुम्हाला. म्हणून तुम्हाला विचारत होतं का दुःख आहे, दुःखाचं कारण माहित आहे, पण दुःखाचं कारण कुठं आहे? तर दुःखाचं कारणही दुःखातच समवलेलं आहे, म्हणून त्याला दुःख सम उदय म्हटलेलं आहे. जेव्हा दुःख उत्पन्न होते तेव्हा त्याच्यासोबतच दुःखाचं कारण असते, पण आपण ते खरं कारण सोडून देतो आणि तुम्हीच कारण लावतो. नाही कोणी सापडलं नाही का, पहिल्यानं मायेला धरतो, मग बापाला धरतो लग्न झाल्यावर आहे की नाही. म्हणजे कोणी जर नाही सापडले तर मायबाप तर सापडते ना, असाच पाहून दिला म्हणून. तर म्हणून आपल्या या जीवनामध्ये आपण सध्या स्वतःच्या मायेने नाही सोडत, आपल्या दुःखाच्या कारणासाठी इतरांना सोडू का? मग तो माणूस तर दुसराच आहे, घरचा, लग्न झालं असेल तरी काय करायचं, पहिल्यांदाच पिशा. तर म्हणून आपल्या या जीवनामध्ये काय दुःखाचं जे कारण आहे तृष्णा, म्हणून आपण कुठे जाऊ काही करू तर काय म्हणू, माझी दुःखातून सुटका झाली पाहिजे. जे दुःख आहे आपल्या समोर
पुढं म्हातारपण आहे, व्याधी आहे, नाही का, हे तर दुःख सर्वांसमोर आहे, सर्वांना माहित आहे. मग काय म्हणू आपण, भगवंता माझं म्हातारपण चांगलं जाऊ देतो, एवढंच म्हणू ना, एवढंच म्हणू, पुढेही म्हणू. आता ते काही पूर्ण सांगत नाही तुम्हाला. तर म्हणून आपण बुद्ध वंदना म्हणतो, धम्म वंदना म्हणतो, संघ वंदना म्हणतो, नाही का. तर याच्यामध्ये हेच म्हणतो, मी या धम्म मार्गावर वाटचाल करतो, म्हणजे धम्मवंदना म्हणतो किंवा ध्यान करतो किंवा विपश्यना करतो, यालाच म्हटलेलं आहे इमाय धम्मानु धम्म पटिपत्तिया बुद्धम पूजेनी. जे पूजा करतो त्याच्यासाठीच करतो. परियती, पटियती आणि पटिवेदन. तर इमाय धम्मानु धम्म पटिपत्तिया, मी ध्यानपूर्वक वंदना जे म्हणत आहो, हे भगवंता मी वंदना अशी नाही म्हणत आहो अस्थिर मन करून, नाही का, मी एकाग्र मनाने म्हणतो, असा त्याचा अर्थ आहे. वंदना म्हणण्यापुरतं तरी माझं मन एकाग्र आहे, आणि एकाग्र असून अनुधम्म अनित्य बोधाची जाणीव मला होत आहे असं म्हणा लागते भगवंतासमोर, तेव्हा ही भूमी साक्ष होते. त्यात इमाय धम्मानु धम्म पटिपत्तिया, म्हणजे शरीरामध्ये अनित्य बोधाची अनुभूती होत असेल तर ती सत्यक्रिया होत असते, ठीक आहे. पण हा जो एक आपला संकल्प आहे, हा असा सोयी का नाही. म्हणून इतर धर्मात हे म्हटलेलं आहे की मनुष्य सर्व काही करत तर आई वडिलाच्या ऋणातून मुक्त होऊ शकत नाही. आता आपल्या दुःखातून मुक्त होण्यासाठी आई वडील आधार होतील का? आई वडील जर आधार झाले असते, आहे की नाही, तर नाही होत. जन्म घेतल्यानंतर मनुष्य आंधळा होत असतो अविद्येच्या, नाही का, अविद्येच्या एक आवरणातून निघाल्यावर दुःख येतो, म्हणून त्याला रडत रडत चालते एक जन्म होत असतो, नाही का. म्हणून तो म्हणतो वंदना म्हणत सर्व आपण एकच म्हणतो, आपलं चित्त लागल म्हणताना अलग अलग राहत असं, आहे की नाही. पण वंदना म्हणताना तेच म्हणू की नाही, काय म्हणू, अध्याय माय पटिपत्तिया जाती जरा महिमा परिमुन, अर्थ समजो का नको समजो, मनात लागलच ना पाठांतर आहे तर म्हणतोच आपण. तुम्ही म्हणता तुमचंही आहे सारखंच आहे, तेवढं काय. तर म्हणून आपण जे म्हणतो त्याचा अर्थ आला पाहिजे. आपण जे म्हणतो ना, तर दुसरा एक गोष्ट आपण पुन्हा प्रवचनातून वारंवार हे ऐकतो, तर दुःखातून मुक्त होण्यासाठी आपल्याला काय पाहिजे, दुर्लभ गोष्टीचा आधार पाहिजे. आई वडिलांनी किती दान म्हटलं, किती अन्न वस्त्र दिलं, तर धम्म समजेल का. म्हणून दुर्लभो सद्धम्म सवनम. आई वडील धर्म सांगतील का, ते एकमेकालाच नाही सांगितलं, आपल्यासोबत भांडण केलं आपल्या आई वडिलांनी, आहे की नाही. पोराला सांगलं पाय मी तुझ्या मायला मारतो, तूही तसाच मारतो का, हे शिकवते ना आई वडील, लहानपणापासून शिकवते का. तर आई वडील आपल्याला दुःखातून मुक्त करतील का. म्हणून दुःखातून मुक्त होण्यासाठी दुर्लभो सद्धम्म सवनम, धर्म ऐकावं लागेल. धर्म कोण सांगेल, आई वडील सांगतील का नाही. म्हणून आपल्याला जन्म झाल्यानंतर किती आई वडील धार्मिक मिळण्यासाठी खूप पुण्य पाहिजे, आवश्यक आहे. आई वडिलाच्या माध्यमाने आपण धर्माच्या धर्मगुरूच्या सहवासात येतो, सत्य आहे. पण जेवढे पुण्य आपल्या आई वडिलांसाठी लागते त्याच्या कितीतरी पटीनं आपल्याला पुण्य धर्मगुरू मिळण्यासाठी लागते, त्याच्या कितीतरी पटीनं. म्हणून ही संस्कृती सत्पुरुषांनी म्हणा, अरंतांनी म्हणा, बुद्धांनी म्हणा, हिची एक रचना केलेली आहे. तर इमिना पुण्य कमेना मामे बाल. म्हणून ज्याचं पुण्यकर्म फळाला आलं तोच येते इथं, आहे की नाही. धम्म ऐकाले नाही तर कोण येते एवढ्या थंडीमध्ये, आहे की नाही. त्याच्या मनात एक आवड निर्माण होते, आवडतो नसेल तरी तो रस्ता काढ येईलच, आहे की नाही. धम्म आपण इथं कशासाठी आलो, करमणुकीसाठी आलो का नाही. आपली पावती बुक कापली म्हणून आलो का आपण नाही. आपल्या घरापर्यंत कलेक्शन साठी आलो, उपाशिका म्हणून आलो का नाही. आपल्याला
आपल्या मोबाईलनं सांगितलं. आपला खरा मित्र कोण आहे? मोबाईल. त्याला आपण सोडू शकत असं. आता मी म्हणलं का? म्हणून आपल्या या जीवनामध्ये सर्वाला सोडून जाऊ. एक काळ असा होता, आहे की नाही? एक काळ असा होता, माणूस म्हणत होता बाईला, मी तुला सोडीन पण दारू सोडत नाही. आज बाई म्हणते त्याला, मी तुला सोडीन पण माणसाला नाही सोडत, मोबाईल नाही सोडत. मी भटकलो. तर म्हणून आपल्या जीवनामध्ये तुमचे किती महत्वाचे, किती दगडासारखे संकल्प आहेत. या संकल्पात आम्हाला भीती वाटते धम्म सांगावं म्हणून. सर्व सोडासाठी तयार आहे, लेकरू सोडासाठी तयार आहे, पण तुम्ही मोबाईल सोडण्यासाठी तयार नाही. आणि सायंटिस्टने तुम्हाला सूचना दिली की तुम्हाला कॅन्सर होऊ शकते. होईल, त्या दिवशी होईल, पण आम्ही तो मोबाईल सोडणार नाही. एवढा तुमचा मजबूत संकल्प आहे. तर म्हणून आपल्या या जीवनामध्ये धर्मगुरूला किती पुण्य लागते आहे की नाही. म्हणून धर्म सर्व काही होत आहे, पण धर्मगुरू मिळत आहे का? धर्मांतर झालं पण धर्मगुरू मिळत नाही ना. आणि मिळाले तर त्याची सोय नाही लागत, तशी जशी आमची सोय नाही लागली तसं भेटलं तुम्हाला. नाही, आमची कुठं सोय नाही लागली, चला चला बदलावती. बस ठीक आहे. तर म्हणून इतर देशामध्ये धर्मांतर जरी झालं नाही, 50 वर्ष होऊन गेले, तरी धर्मगुरूची संख्या किती आहे आणि इथं किती आहे? तेही निसर्गाला नाही जमलं तर ते त्याच्यातले काही करून त्या करोनामध्ये घेऊन गेले. चांगले भिक्षू मेले, म्हाताऱ्याला वाटलं यायचं असं झालं तर आमचं कसं, ते चिरड सोडून गेले. म्हणजे धर्मगुरू मिळण्यासाठी किती कठीण गोष्ट आहे. म्हणून हा संकल्प इमिना पुण्य कमेन मामे बाल समागमो सतम समागम तुमच्या जीवित पर्यंत. नाही का, फक्त जन्मापर्यंत भेटले पाहिजे. या जन्मात भेटले झालं असं आहे ना. मी सर्व खरं सांगतो असं आहे का? तुम्ही तसंच म्हणाल तर हौस म्हणता. तर यावर निर्वाण पत्ती निर्वाण पर्यंत या जन्मात नाही, नाही का, निर्वाणापर्यंत मला धर्मगुरू मिळाले पाहिजे. पण त्याच्यात हे आहे असं नाही आहे. आजच्या काळात लोकसंख्या किती काय आणि आज श्रीमंतीमध्ये किती वाढ झालेली आहे. आणि ही श्रीमंतीमध्ये जे वाढ झालेली आहे हे काही चोऱ्या करून नाही झालेली आहे, मेहनतच घेतलेली आहे. आणि पण ह्याही लोकांचं काही जन्मामध्ये इमिना पुण्य कमेन मामे बाल समागमो सतन समागमो होऊन तू यावं, घराची प्राप्ती झाली पाहिजे. धर्मगुरू नाही मिळाले तरी चालते, चांगलं घर झालं पाहिजे, चांगल्या ठिकाणी झालं पाहिजे, आहे ना. चांगल्या ठिकाणी जिथं मेल्यावर लोक पाहिले येत नाही तिथं घर झालं पाहिजे. तर म्हणून आपल्या या जीवनामध्ये असे असे घर आहेत, जास्त पैशावाल्याचे लोक आहेत, मेल्यावर 2-3 दिवसांनी पत्ता लागते मास सुटल्यावर. अशा ठिकाणी घर आहेत. कारण का समाजातले लोक येतील म्हणून झोपडपट्टी कुठे आहेत, झोपडपट्टीचे तिकडे गेले. तर म्हणून या जीवनामध्ये आपल्याला कठीण काय आहे पहिल्यानं वाटते, आहे की नाही. घर झालं नाही भेटलं तर बाबा भगवंता झालं पाहिजे झोपडपट्टीत तरी घर नंबर लागला पाहिजे. फुकट फाकट ते कसं तरी झालं नाही. आता हे लोक बरोबर नाही, दुसऱ्या ठिकाणी असे बदलत जातात. तर त्याची काही हद नाही. ठीक आहे, जाऊ दे. आपला महत्वाचा विषय हा आहे, समजा आपल्याला धर्मगुरू मिळाले, एक मिळाले तर धम्म ऐकता येईल का? येतील का? धर्मगुरू जर मिळाले तर धम्म तुम्हाला ऐकता येईल का? हो म्हणा, नाही तर नाही म्हणा. हो, मी म्हणतो धम्म ऐकताच नाहीये धर्मगुरू मिळाल्यावर. तर कसे ऐकता नाहीये? तुमच्याजवळ उदाहरण आहे, गंभीर उदाहरण आहे. आणि बाबासाहेबांचा अभिप्राय आहे त्या लाईनीवर, तर तो कसा आहे. म्हणून आता पहा, आता तुम्ही एवढ्या उपाशी का आहे की नाही. आता ज्या नाही आल्या त्या कितीतरी पटीनं घरी आहे, पण एवढ्या ज्या आलेल्या आहे आता ठीक झालं.
मी पहिलाही परित्राण पाठ कमीच घेत होतो, आता तर 1.5 वर्ष बंदच झालं. पण तुमचं परित्राण पाठ घेणं बंद आहे का? मग आता परित्राण पाठ तर तुम्ही घेता, त्याची चव तरी आहे का तुम्हाला? आहे की नाही? परित्राण पाठ तुम्ही जे घेता, तुम्ही घेतलंच पाहिजे, पण त्याच्यापासून समजून घेतलं पाहिजे. भंतेजी कोणते सुत्त म्हणते, आहे की नाही? ते सुत्त भगवंतानी कुठं म्हटले, का म्हटले, बाबासाहेबांचा अभिप्राय काय आहे की नाही? तुम्ही तर शिकल्या ना, बरं झालं तुम्हाला, आहे की नाही? कशा डिग्र्या मिळाल्या तर माहित नाही. तर म्हणून तुम्ही झालं ना, आता असा एकही व्यक्ती म्हणत नाही. तर मग धर्म मिळण्यासाठी कशाची गरज आहे? तर पहा, धर्म मिळण्यासाठी मनुष्य जसा धर्मगुरूची आवश्यकता आहे, म्हणून म्हटलेलं आहे दुर्लभो बुद्धानुपादो लोकस्मी. बुद्ध जर उत्पन्न झाले नाही तर धर्म ऐकता येईल का? बरं, आता बुद्ध उत्पन्न झाले तर तुम्हाला धर्म ऐकता येईल का? ऐकता येईल का? आता तर हो म्हणा ना, हो म्हणता, मी म्हणलो म्हणून. अरे बुद्ध उत्पन्न होऊनही धम्म नाही ऐकताय. ठीक आहे. बरं, दुसरा प्रश्न, बुद्ध उत्पन्न झाले, तुमचा मनुष्य जन्मच नाही झाला, धम्म ऐकता येईल का? आता मनुष्य जन्मही झाला, मग तुम्ही धम्म ऐकाल का? आता मोठा प्रश्न पडला, हो म्हणावं का नाही म्हणावं. भंतीजीने आपलं एकही नाही चालू दिलं आतापर्यंत, असंही राहील तुमचं. तर बुद्धही उत्पन्न झाले, दुर्लभ बुद्धानुपादो लोकस्मी. बुद्धाचं उत्पन्न होणं किती कठीण आहे, झाले उत्पन्न, पण तुमचा मनुष्य मग दुर्लभ मनुष्यापटीला मनुष्याचा जन्म होणं कठीण आहे त्यावेळेस. आता समजा बुद्ध उत्पन्न झाले, मनुष्य उत्पन्न झाला, तरी धम्म ऐकता येईल का? काऊन नाही ऐकता येत ते सांगा. नाही म्हणतात, संकल्प नाही. आता संकल्पही असल तरी ऐकता नाही. दुसरी गोष्ट, तुम्ही म्हणाल का श्रद्धा आहे तरी ऐकता नाही. आता उदाहरण द्या बरं. तसं नाही आहे. म्हणून तुम्ही परित्रांत पाठ सोडा, जे वंदना म्हणता ना ते तुम्हाला कळली पाहिजे. मला सांगण्याचा उद्देश आहे, अर्थ कळला पाहिजे क्रमानुसार. जसं तुम्हाला जेवणच मिळालं नाही, आहे की नाही, जसं तुम्हाला भाकर मिळाली नाही, तुम्ही धम्म ऐकाल का? मग भाकरीची निर्मिती कशी होते माहित आहे का? भाकर कशी उत्पन्न होते? ज्या बायाचे हात भाजले असल, घेता घेता मला शब्द येते, काय लोकांच्या नाही झाले. तर म्हणून इथे काय महत्वाचा प्रश्न तो नाही. एका शिक्षण अधिकाऱ्याने म्हटलं भाकर बनते ज्वारीची, आहे की नाही? त्याचं खरं उत्तर काय आहे? तर म्हणून क्रम आहे तो अद्दा इमाय पटिपत्या जाती जरा मरणमा परिमुच्चसामी. दुसरा संकल्प काय? इमिना पुण्य कमेना मामे बाल समागमू. आणि तिसरी एक भावना आहे आपली की देवता लोकांच्या कृपेनं पाऊस पडो. पाऊसच पडला नाही, तुमची भाकर काय नाही तयार होईल? तो क्लासवन अधिकारी आहे समोर, त्याच्या मागचा माणूस आहे, पाणी म्हणणं म्हणते, तरी तो पाणी म्हणाले तयार नाही. तर पाणी पडल तर ज्वारी पिकल, ज्वारी पिकल तर तुम्हाला भाकर बनतं, भाकर घालतं तुम्ही धम्म ऐका. पण कधी कधी असं असते, पाणी पडू नये, जेवण भेटू नये, धम्म ऐकता येत, तर काय कारण आहे? मी कारण विचारतो तुम्हाला. तर म्हणून तुम्हाला माहित आहे, मी म्हणल्यावर तुम्हाला सांगता येणार नाही. मग आता तुम्हाला एवढं चांगलं जेवण गेलं ना, आज किती वाजता उठलो तुम्ही, भजे बनवले, वडे बनवले, मग तुम्ही सांगासाठी, तुमचं ऐकासाठीच आलं, म्हणजे तिथे तुमचा अहंकार आहे, जेवण तर म्हणून पहा क्रम आहे तो. मी अर्ध उत्तर तुम्हाला सांगितलं, आणि म्हणून तुम्ही मुके राहू नये म्हणून डॉक्टर आंबेडकरांनी 1931 साली मूक नायक काढलं. तर तुम्हाला वाचा आणि सर्व तुम्ही मुके दिसत आहे.
आहे की नाही? म्हणून तुम्हाला अर्ध उत्तर हे सांगितलं का देव वसतो कालेन, आहे की नाही? सहस संपत्ती, सर्व संपत्तीच्या वाढीसाठी सर्व संपत्ती कोणती राह ती देवता लोकांच्या कृपेने जर पाऊस पडला नाही तर तुम्हाला कोणतीच संपत्ती हासिल करता येत नाही आणि समाधान करता येत नाही. पण पाऊसही देवता लोकांच्या कृपेमुळेच पडते. तुम्ही म्हणाल आता तुम्ही आम्हाला नेत कुठं आहे? 56 पासून आम्ही देवाला सोडलो, आता कोणता देव आहे तुमचा? आणि पंचायत तर देव नाही, पण बाबासाहेबांची लाईन आहे त्याच्यावर का अभिप्राय आहे एका लाईनीमध्ये, आहे की नाही? तो कोणत्या लाईनीमध्ये आहे? तर म्हणून आता तुम्हाला तुमचं उत्तर आहे देव वसतो कालेन सस संपत्ती फितो भवंतु लोकोच राजा भवतु. राजा जर धार्मिक नसत, बुद्ध जन्मास आले, तुम्ही मनुष्य म्हणून जन्मास आले, तुमची श्रद्धा आहे, ऐकण्यासाठी कान आहे, पण वरच्या मजल्यावर फक्त हातच जोडतात. आता कोट्यावधी लोक होते वैशालीचे, 100-200 होते का? मग त्या कोट्यावधी लोक जेव्हा बुद्ध आपल्या संघासहित त्या नगरीतून जात होते तर श्रद्धावान लोक हात जोडून वंदन करत होते, फक्त दुरून ऐकायला गेले पाहिजे, कारण आणि दिसलं नाही पाहिजे. कधी एक बिल्डिंग असते नाही का, ते पहिला मजला असते, दुसरा मजला असते नाही का, तिसऱ्या मजल्यापर्यंत झाड जाते. इकडे कोणी नाही आहे का? हा भगवंत चालले ना असे वंदन करत. मी वंदन करताना जर कोणाला दिसेल ना तो सांगेल दुसऱ्याले, मग तो लिच्छवी राजा येईल आणि माझा पिशार घेईल. एवढी लिच्छवी लोकांच्या मध्ये एक भयभीत झाली होती. बुद्ध जन्मासून, बुद्ध जवळ असून, मनुष्य लोकात जन्म होऊन, कान असून, श्रद्धा असून, आहे की नाही? म्हणून राजा भवतु, राजा धार्मिक झाला पाहिजे तर तुम्हाला धम्म ऐकण्यासाठी संधी देईल. ठीक आहे ना? तो तुमच्या धर्माचा धार्मिक तुमचा धर्म नसेल स्वीकारत लागेल तो, पण तुम्हाला बंदी तर नाही करत. मग एवढा तरी राजा धार्मिक पाहिजे ना. जेव्हा राजा धार्मिक नाही राहत नाही का, तेव्हा म्हणून आपल्या चित्ताची चेतना पहिली काय पाहिजे. म्हणून जेवढे पुण्य आपल्याला आई वडील मिळण्यासाठी लागतात त्याच्या कितीतरी पटीनं पुण्य धर्मगुरु मिळण्यासाठी लागते, भिक्षू मिळण्यासाठी लागते, आणि त्याच्या कितीतरी पटीनं पुण्य राजा धार्मिक मिळण्यासाठी लागते. म्हणून इतर देशातले जे उपासक उपासिका आहे असे बेहोश, तुमच्यासारखे बेहोश राहून वंदन नाही म्हणत, त्यांच्या चित्तासमोर पहिलं राजा राहत असते, नंतर धर्मगुरु राहत असते, आणि नंतर आई वडील राहत असते. आज तुमच्या चित्तासमोर जास्तीत जास्त आई वडीलच आहे की नाही? आणि ते लग्न होतपर्यंत बघ, लग्न झालं की कुठं आई वडील नेले बुद्ध द्यायला. तर म्हणून तुम्हाला मी एवढा गम्य धर्म नाही सांगत तर तो तुम्हाला नाही समजला पाहिजे. जे वरण भात पोळी आहे त्याच्यातच आपल्याला निरोगी राहता येते, आहे की नाही? आता ते तुनं माझ्यासाठी केलं तर मी तुझ्यासाठी करतो, तुनं मला बिमार पडलं तर मी तुला बिमार पडतो ना, हेच चालू आहे नाही का? कोण कोणासाठी पाहुणचार करासाठी तयार आहे? कोणीच नाही आहे. पण तुम्ही बिमार पडले पाहिजे. नाही बनून तर तुम्ही लोक ऐकतेच सांगा, जाऊ दे. कोणी कोणासाठी काही करासाठी तयार नाही, फक्त भीती सर्व नाही का, हे असं परावलंबी झालेलं एक चित्त आहे नाही का? तर म्हणून ह्या वंदनेमध्ये किती सार आहे. तो राजा धार्मिक बनो नाही न बनो, पण आपल्या चित्ताची चेतना पाहिजे. या जन्मात जर आपली चेतना नाही, आई वडील धार्मिक मिळाले पाहिजे, धर्मगुरु मिळाले पाहिजे, राजा धार्मिक असला पाहिजे, तर दुसरा जन्म कुठं होईल? मग जिथं राजा धार्मिक आहे तिथं होईल, आहे की नाही? आपल्या पूर्वजांचे किती हाल झाले. राजाश्रय जेव्हा नष्ट झाला
नाही का, राजाश्रय नाही का, बृहदत्त नावाचा शेवटचा राजा जेव्हा नष्ट झाला तेव्हा पुष्यमित्र शृंगाने या ब्राह्मणाने त्याच्या सेनापतीनं त्याचा विश्वासघात करून त्याला मारलं आणि हजारो भिक्षूला तलवारीने छाटलं. त्याच्यानंतर कसा तरी आश्रय मिळाला सम्राट अशोका नंतर, आहे की नाही. तर त्या गोष्टी काही सांगायला नाही पाहिजे, पण त्या एकामेकाची एक हे चढउतारच राहते, आहे की नाही. तर अशा प्रकारे हा वाढत वाढत सम्राट हर्षवर्धनाच्या काळापर्यंत हा धम्म या ठिकाणी होता, राजाश्रय होता. पण जेव्हा तुर्काच्या टोळ्या आल्या तेव्हा काय हाल झाले असतील आपल्या लोकांची, आहे की नाही. रानावनात जेव्हा सुमित्र भिक्षू सांगते तेव्हा आपले संपूर्ण लोक कोणत्या परिसरात असतील, आहे की नाही. राजा धम्मना हा पूर्व दिशेला गेला आहे असं काही, पण आणि त्यांची प्रजा हा जो संपूर्ण भाग आहे, डोंगराळ भाग आहे, नागभीड हा, चंद्रपूर हा अरण्याचा भाग, ही रामदिगी, या ठिकाणी आपले लोक जंगलात राहून मेलेल्या प्राण्याचं मांस खाऊन, कोणताही प्राणी मरो, आहे की नाही, झाडाची पत्ती खाऊन, आणि त्या काळात असं ऐकायलाही भेटत होतं. आज तुम्हाला असं ऐकायला भेटते का? ऐकायला जाल तर दुसरं भेटते. तुम्हाला असंच ऐकायला भेटल आमचा धर्मगुरु ब्रह्मदेशात गेला तर तो मटण मच्छी खाऊन येते ना, आपण त्याला नाही दिली तर आपलं कसं होईल. पण त्यावेळेस आपल्या उपासकांना, रानावळात राहणाऱ्या उपासकांना कंदमुळं खाण्यात, झाडाच्या पानाचा रस खाण्यात खूप समाधान वाटत होतं. का वाटत होतं? त्यांना एवढं माहित होतं सायंद्रीच्या पर्वतामध्ये आमच्या भिक्षूंना कोणी अन्न देणारे नाहीये, ते कंदमुळं खाऊनच जगत आहे, याच्यावर त्यांचं ध्यान लागत होतं. 1000 वर्षापूर्वीचा जो आपल्या रानावनात भटकणाऱ्या लोकांचं जे ध्यान आहे, आता जसं तुम्हाला आनापान लागतंय, विपश्यना लागते, आहे की नाही, त्यावेळेस विपश्यना ही लागत नव्हती. या संपूर्ण पूर्व भागाच्या परिसरातील नागूर पासून हा पर्वताच्या ज्या रांगा आलेल्या आहे, या परिसरात, या धम्मनगरीच्या संपूर्ण परिसरात अनेक राजपुत्र मंत्री या परिसरात जाऊन लपलेले आहेत दोऱ्यात, आहे की नाही. ते रामदिगीला एक टेकडी पाहता ना, ते 5 पांडव आले म्हणतात, तिथं ते भिक्षू राहण्याची ठिकाण आहेत. त्या काळात जंगलामध्ये अनेक मोकळे मैदान आहेत त्या परिसरात. मग त्या लोकांना कंदमुळं, फळं, मेलेल्या ढोराचं मांस फक्त जगण्यासाठी एवढं समाधान वाटत होतं, आम्हाला काहीतरी मिळत आहे. कारण आम्ही अशा तरी ठिकाणी आहोत, पण भिक्षू अशा ठिकाणी आहे, त्याला 1 दिवसाचे 2 दिवसाचे कंद फळं जमा करावे लागतात. मी पुन्हा जर जाईन कंदमुळासाठी, कंदमुळं झऱ्यापाशी राहतील, शत्रू मला येईल, मला खतम करल. 2-2 3-3 दिवस, 7-7 दिवस भिक्षू उपाशी राहायचे आणि कंदमुळं खाऊन ते जगत होते. आणि 1 दिवस काय, 1 महिना, 1 वर्ष, 20 ते 25 वर्षाचा इतिहास आहे भिक्षूंचा. जेव्हा सुमित्र भिक्षू उपदेश करतो आणि ही संपूर्ण प्रजा आपापल्या मुलाबाळांना घेऊन हे आपल्या रानटी भागात जंगलामध्ये जातात, आपलं जीवन जगत असतात, तेव्हा एक तरुण राजपुत्र शिशिम नावाचा भिक्षू सुमित्र स्वतः बरोबर घेतो आणि सायंद्रीच्या पैठणच्या परिसरातील सायंद्रीच्या पर्वतावर एका उंच टेकडीवर राहत असतो. शिशिम राजपुत्राचं धम्म ऐकण्याचं वय खूप कमी असते, तरी तो त्याला समजावत आणत असतो, हे राजकुमार, तू तरुण आहेस, आपल्याला जगता सुद्धा येत आहे, आपला वंशज, आपले धर्मगुरु हजारोच्या संख्येनं तलवारीच्या खाली त्यांना कंठस्नान देण्यात आलेलं आहे. राजकुमार शिशिमचं तो एक मन वळवत असतो. असं वळवता जेव्हा 15, 16, 17 वर्षाचा शिशिम होत असतो, नाही का, 20-25 वर्षाचा, काही सिद्धांत असतात,
योग्य वयातच धम्म सांगावा लागत असतो. पण त्यावेळेस 40-50च्या वयामध्ये शिशिम भिक्षू सुमित्राची तब्येत बिघडली. आणि आता विचार करा, तिथं कोण औषध देईल त्या ठिकाणी? तेव्हा आहे गुरु शिष्य राहत असतात त्या ठिकाणी. तेव्हा एक दिवस तो भिक्षू राजकुमार शिशिम पहाटे सुटतो, आहे की नाही? उठल्याबरोबर एकदम त्याचं चित्त जाते, आज आई वडिलांची आठवण येते. आई वडील कुठं असतील, प्रजा कुठं असेल, मी कुठे आहो, कसे जगत असतील. 15 वर्ष झालेले राहतात, कंदमुळे खाऊन राहतात. पण लगेचच आठवण येते, अरे माझे धर्मगुरू म्हातारे झाले आहेत, तब्येत बिघडलेली आहे. ते सर्व विसरून जातो. खाली टेकडीच्या खाली झऱ्याखाली जातो आणि एक त्या पाण्यामध्ये तो एक काय करतो, उडी टाकतो, म्हणजे अशी डुबकी मारतो, अंग पुसतो, एक वेल हातात धरतो, भला मोठा कण त्याच्या हातात येते, तो घेऊन येतो. इकडे सुमित्र भिक्षू आपल्या शेकोटी जवळ आपलं समाधीस्थ असे अंतर ठेवून बसलेले आहेत. तेव्हा त्या शेकोटीमध्ये लाकडाच्या अंगारीमध्ये तो भला मोठा एक कण टाकतो. काही वेळानं भिक्षू सुमित्र त्या समाधीतून उठतात. मग उठल्यानंतर एक सफेद कपडा घेतो स्वच्छ आणि तो कण काढतो त्या अग्नीतून असा झटकतो, तर तो एक भाताचा गीर पडतो. ते दोघे जण, तो गुरु शिष्य, तो भात खातात आणि पाणी पितात. आणि तेव्हा भिक्षू सुमित्र म्हणतो, बाळ आता माझं वय झाल्यासारखं वाटत आहे. मी काही तुझा जास्त दिवसाचा सोबती नाही. आपण जे वैभव सोडून आले आहात, मी आहो, माझं वय 30 वर्ष झाले, मी भ्रमणच करत आहो. धार्मिक शत्रूला, विरोधी लोकांना असं वाटत असेल की आता बौद्ध धर्म नष्ट झाला. पण बौद्ध धर्म नष्ट होऊ शकत नाही. तर काय कारण? याच्यात उत्तर आहे दृष्टीलाभाचं, की त्या दृष्टीलाभात हे सांगितलं आहे की इहलोक आहे, परलोक आहे, असे जाणून येणारे श्रमण आहेत. त्याच्यापैकी तो भिक्षू होता. तेव्हा तो काय म्हणतो, हे शिशिम राजपुत्रा, भविष्याची धुरा तुझ्यावर अवलंबून आहे. त्याचे काही लक्षण असतील त्या राजपुत्राची, त्याला अनुसरून तो त्याला म्हणतो की जिथपर्यंत ब्रह्मांडामध्ये तुसित देवता लोक आहेत, तिथपर्यंत धम्म हा मनुष्य लोकातूनही नष्ट होऊ शकत नाही. फक्त बुद्धाचं नाव घेतल्या जाणार नाही, कारण की धर्मविरोधी राजे असतात. त्याच्यामुळे सत्य तेच असते, पडदा झाकून. आणि बोधिसत्व स्थान आणि अस्थान या सिद्धांताच्या आधारावर पुढच्या भविष्याची एक उभारणी करतात. या काही काळानंतर असे अनेक बोधिसत्व आहे की नाही जन्मास येतील आणि धम्मधातूला प्रकाशित करतील. हे त्या भिक्षूची एक भविष्यवाणी आहे. प्रश्न असा आहे की तुषित देवता लोकांमध्ये जे बोधिसत्व असतात ते आपापल्या पुण्य पारमिता करण्याची वेळ पाहत असतात आणि त्यावेळेसच ते जन्म घेत असतात. पण तुषित देवता लोकांमध्ये जिथपर्यंत मैत्र बुद्ध जन्मास येत नाही, तिथपर्यंत तुषित देवता लोक नष्ट नाही होऊ शकत. कारण की तुषित लोक जेव्हा ते 4 प्रलय असतात, जसं मनुष्य लोक नष्ट होते तसा देवता लोक सुद्धा नष्ट होतात क्रमाक्रमाने. या भूमी आहेत त्या कामावचर, रूपावचर, अरूपावचर. त्या भिक्षुचा एवढा दांडगा विश्वास होता की शत्रूंना वाटत असेल की धम्म हा एक नष्ट झालेला आहे,
पण धम्म हा एक नष्ट होणार नाही. याच कुळामध्ये, याच नागवंशीय कुळामध्ये असे एका एका कालखंडामध्ये एक एक बोधिसत्व तयार होतील आणि धर्मधातूला एक प्रकाशित करतील. पहा, परंतु महत्वाची गोष्ट काय झाली आहे की जे अमूल्य ग्रंथाची होळी झालेली आहे, जे महत्वाचे ग्रंथ होते त्यांचा त्यांनी शोध घेतला. काय केला? त्यांचा शोध घेतला आणि त्यांची होळी केली. जे काही भिक्षू अशा शत्रूच्या तावडीतून वाचले ते उठून पळाले ना. काय करतील? परदेशात गेले. काही भिक्षूला असं वाटलं हा शत्रू आहे, त्यांनी आपले कपडे बदलून टाकले. जर मी या कपड्यात राहीन तर शत्रू मला खतम करेल भिक्षू म्हणून. काही भिक्षूंनी लटा वाढवल्या. करायचं काय? काही नागपंथी झाले. नागपंथी असूनही कोणाच्या मनात शंका नाही आली पाहिजे. आपण वाचलो पाहिजे. आपण वाचू तर धम्म सांगणार नाही. म्हणून आपल्या पूर्वजांच्या काही लोकांमध्ये खेळापाड्यात जे नाते किंगरी वाजवत आणि रस्त्याने फिरत पण कोणत्या घरी जात नव्हते. रस्त्यावर त्यांना दिलं तर ते घेत आता सीधा लाईने दुसऱ्या गावात जात. म्हणजे असे काही जे लोक आहेत. आपण म्हणतो हे असे काम झाले. मग अशातच जे जे राजे होते, मग अशातच महाय आणि मोठ्या पंथाची उदय झाला आणि जो स्थळीवाद आहे हा अनेक देशामध्ये गेला. ब्रह्मदेशामध्ये, श्रीलंकेमध्ये, आहे की नाही. पण धम्म हा असा आहे, भगवंतांनी भविष्यवाणी एक कथन करून ठेवलेली आहे की धम्म श्रीलंकेमध्ये जिवंत राहील. कारण का तिथं असे मोठे मोठे पर्वत आहेत की त्या ठिकाणी ध्यान करणारे भिक्षू असे स्वतःची पर्वा न करता अशा काही ध्यान करणाऱ्या भिक्षूंच्या टोळ्या राहतील की ते ध्यानच करत राहतील, नाही का. आणि शत्रूला पत्ताही लागणार नाही. तर म्हणून ब्रह्मदेशातही आहे, थायलंडमध्येही आहे. तर म्हणून आपल्या या जीवनामध्ये राजा भवतु धम्मिको तो भेटो नाही न भेटो, आपली पुण्य आपण जे पुण्य कर्म करतो आपण हे कशासाठी करतो हा महत्वाचा मुद्दा. पहिला प्रश्न, दुःखातून मुक्त होण्यासाठी. दुःखातून मुक्त होण्यासाठी आपल्याला धम्म ऐकावं लागेल. धम्म ऐकावं लागेल म्हणजे धर्मगुरूची गरज आहे. धर्मगुरू जरी असला पण राजा धर्माला मानणारा नसला तर त्या धर्मगुरूला प्रचार करता येत नाही. जसं आता श्रीलंकेमध्ये राजा 400-400, 500-500 एकर प्रत्येक भिक्षूला अरण्यात तो अनुमती देतो. आपल्या एवढं स्वातंत्र्य आहे, अरण्यात एका तरी भिक्षूला कुटी बनून राहता येते का? नाही राहत आहे. जेवढा मोठा देश आहे, या देशाची घटना बुद्ध धर्म डॉक्टर आंबेडकरांच्या आधारावर लिहिली आहे. आणि एखाद्या भिक्षूने म्हणलं मी अरण्यात कुटी बांधून राहतो तो उद्याच त्याच्यावर करण्यात येते. म्हणजे राजा भिक्षूला ध्यान करण्यासाठी अरण्यात राहावं लागते. आणि अरण्यात राहण्यासाठी राजा त्याला अरण्यात राहण्याची अनुमती देईल का? देऊ शकत नाही, तो धार्मिक असल्यावर. मग भिक्षू जर अरण्यात राहील नाही तर तो ध्यान कसं कर? भगवंतांनी सांगितलं अरण्यगतवा रूपमूलगतवा शून्यगारगतवा, आहे की नाही. आता त्याच्यात हे सर्व उल्लेख केलेला आहे की धम्माची ज्योत कशी काय राहते. आनापान सतीचा उल्लेख केलेला आहे, 4 सतीपट्टांचा उल्लेख केलेला आहे. आणि एका एका कालखंडामध्ये एक एक बोधिसत्व उत्पन्न होत राहतील आणि या लोकांना धम्म सांगतील, धम्मधातूला प्रकाशित करतील असा एक उल्लेख आहे. पण हा ऐकून जमणार नाही ना, याच्यावर चिंतन मनन करावं लागेल. तर बोधिसत्व कसे जन्म घेतात, बोधिसत्व कुठं राहतात आणि वेळ काळ पाहून ते धम्माची एक उभारणी करत असतात, नाही का. तर म्हणून आपल्या जीवनामध्ये आपण जे करतो, आज आपण एक दिवस आपला असा होता, एक दिवस आपला असा होता, तुमचा असेल तर नसल, आहे की नाही. माझा तर होता, आहे की नाही. जेव्हा गृहत्याग केला तर पोटभर खाण्यासाठी घरात म्हणजे पकवी एवढं अन्न नव्हतं माझ्या घरात. जेव्हा पहिला गृहत्याग केला तर पोट भरत एवढे तांदूळ नव्हते. म्हणजे 1 पाव तांदूळ होते, 1 पाव तांदूळ कमीच होते. पूर्ण पोळ्या भरतील एवढी कमी होती. ज्वारीच्या कन्याही नव्हत्या. सर्व मिळून ते कटोरा घेऊन मी टाकण्याच्या रस्त्याला लागलो होतो. तर सांगण्याचा तात्पर्य हे काय, आपल्या पूर्वजांची तशी परिस्थिती होती. त्यावेळेस तुम्हाला कुठून समजणार आहे
धर्म दान धम्म ऐकणं, हे ऐकणं ते ऐकणं. पण आता तशी परिस्थिती नाही राहिलेली आहे. आपण थोडे एक लायक झालेलो आहोत. आपण काय झालेलो आहोत, एक लायक झालेलो आहोत. म्हणून आपल्या या जीवनामध्ये काही काही गोष्टी आपण जसं सांगण्याचं एक तात्पर्य हे आहे की कोणी कोणी कोणाचं ऐको किंवा न ऐको, आहे की नाही. आता एक अशी मन आहे की नाही, दुधापेक्षा किंमत कोणाला राहते, दुधाच्या साईला राहते, नाही का. साय म्हणजे नातू आणि त्याची आजीचं सर्व प्रेम नातवावर राहते. तर सांगण्याचं तात्पर्य एक आहे की नातवाला तुम्ही सर्व काही कमाई करा, पण आता एक केळझरच्या ठिकाणी 30 मुलं शिकत आहेत. ते पुढं आजीवन भिक्षू राहतील असं नाही आहे, पण भिक्षू राहतील ना. त्याच्यातून काही नाही काही भिक्षू निघत. कुठून आपण अपेक्षा करू, तुमच्याकडून करायची आहे का आता. तर अशा ठिकाणी तुम्ही जे लहान मुलं असतात, आहे की नाही, त्यांच्या आवश्यक गरजा असतात, नाहीतरी गरजा आपण भागवत असतो नाही, त्याला ते सांगून तशा ठिकाणी तुम्ही शिक्षणासाठी पाठवलं पाहिजे, पण मुजोर बनवून नाही. नाहीतर तिथूनही काही मुलं वापस पाठवण्यात येत असते, आहे की नाही. आता आमच्या जवळ एक मुलाची वर घेतलेला 2 वर्ष आहे, कमी वय आहे, थोडस प्रवचन देते आणि सर्व मुलांचा एक आदर्श बनला आहे, दुसरा एक मुलगा बनलेला आहे. तर सांगण्याचं तात्पर्य एक आहे की आता पूर्वीपेक्षा आपण थोडस खाऊन घेऊन सुखी आहोत, खाऊन पिऊन सुखी नाही आहोत. पेणारा कधी सुखी नाही राहत, नाही का. तर म्हणून आपण आपापल्या मुलांना काही दिवसासाठी तिथं सर्व फ्री आहे की नाही. फक्त त्याला दिशा दिली पाहिजे. गेल्या वर्षी खूप कमी मुलं होते, यावर्षी 30 मुलं होते. आमच्याकडे मग प्रशिक्षणासाठी येतात 10-15 दिवस. हो, काही समजदार उपासक असले तर तारका घेते, नाही तर काही तारका नाही घेत, फुडवून घेते. शिबिरे चालू असले तर शिबिराची घेते, पण लहान पोरायची नाही. अशा उपासिका असते, नाव नाही सांगू बाबा कुणाचं. तर असं राहते कधी कधी, इथं भेदत चालते. असं नाही विचारायला पाहिजे का, आहे की नाही. एवढं माहित नाही, एवढे बैमान होते लोक, जाऊ द्या. तर म्हणून आपल्या या जीवनामध्ये आमच्याकडे 10-15 दिवस मुलं राहत असतात, आहे की नाही. 200 मुलाचं आम्ही पण शिबिर घेत असतो, बक्षीस असते, नाही का. दाम्पत्य संपत्ती आणि दाम्पत्य आपत्ती. हे कोण म्हणत होते माहित आहे तुम्हाला, एका माणसाला माहित नाही का. दाम्पत्य संपत्ती आणि दाम्पत्य आहे की नाही म्हणत होते ना. तर म्हणून ज्याचे होते त्यांनी नेले, इथे कोणाची काही नाही गेले. कोण म्हणत होते, गाडगे महाराज. तर म्हणून संपत्ती हे आपले मुलं आहे, पण त्याला तुम्ही घडवण्यासाठी एक दिशा नव्हती. आता केळझरला, आणि या केळझरचा इतिहास आहे. धम्मनाथ नावाचा राजा, शेवटचा राजा केळझरला झालेला आहे, आणि त्याच ठिकाणी श्रामणेर बनवून शिकवण्यात येत आहे. तर आपण कधी अदामदात आहे की नाही, किती समजदार लोक आहेत, आहे की नाही. माझ्या संपर्कातल्या तर उपासिका खूपच चांगल्या आहे. तुला मला सांगितलं काय परिक्रम पडाले, मी तुला सांगतो. पण एका दिवस ते बिचारे माय बाप सोडून दिवाळीच्या करंजा अन्नाच्या सोडून आहेत. एक दिवस तर मला वाटत नाही माझ्या संपर्कातल्या उपासिकाला भोजन न दिलं असं म्हणून तरी मला देतील लागत, तुमची मैत्री भेटते म्हणून घ्या. मग अशा स्वार्थी लोक आहे, बाबासाहेबांच्या उपासिका, भंतीजीच्या उपासिका, पण असा विचार नाही करतील की त्या केळझरच्या ठिकाणी एवढे 30 मुलं शिकत आहे. आज दिवाळीचा सण असते, मुलं बाळ माझ्या घरी येते, जाऊ येते, पोरगी येते, नाती येते, हिंदू येते, सर्वांसाठी आडवं बसवत चालते. पण एका दिवस तू भोजनदान नेऊन दिलं पाहिजे, आहे की नाही. कमीत कमी, आहे की नाही. हा मातीचा पैसा मातीच्या परिसरातला नाही का, चंद्रपूरच्या खदानीतला पैसा मातीतला पैसा मातीतच आहे की नाही का. तरी हे घ्यायच्या तरी डोक्यात विचार येते का नाही. तुमची तारीख कळायची का, माझी तारीख घ्यासाठी तयार राहतील, नसतील ना माझ्या तारखेत लोक घुसतील लागत. हो म्हणजे येऊ देतो बरं. एवढे बैमान लोक आहे तुम्ही, कुठं किती सांगू. पण असं नाही म्हणते की या वर्षी त्या ठिकाणी 30 आहे, दुसऱ्या वर्षी 40 झाले पाहिजे. एखादा आवडीचा भोजनदार नेऊ दे,
नाही म्हणतील असं प्रमाणात. तर म्हणून आज जगातील बौद्ध राष्ट्रांचा भावी जो भविष्याचा विचार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा सुविचार काय आहे आपला मला जे समजत आहे. आता प्रश्न हा आहे तुम्हाला आंबोळा या भूमीचं महत्व या संपूर्ण परिसरातील लोकांना सांगण्याचं महत्वाचं एक संघा अतीताचं एक संघा अनागत. आपण आंबोळा या ठिकाणी भगवंताच्या काळातील संघांनी सम्राट शिकाच्या काळातील संघांनी उपासक उपासिका संघांनी जे काम केलं हे सर्व मिळून आपण करत आहोत. ते कोणतं त्यानं खरी पूजा केली. हे खरी पूजाच आहे पण इमाय बुद्ध पूजा आहे कथा आहे शुद्ध चेतसा चिरंजीव चिरकाल पर्यंत धम्म राहायला पाहिजे. शत्रूचे पाणी शत्रूनं जर नष्ट करण्यासाठी प्रयत्न केला तर त्याने ताण लागली पाहिजे आणि तो उठून पडायला पाहिजे. अशा अशा रमणीय ठिकाणी सारखा स्तूप बनवून ठेवलेला आहे आपल्या पूर्वीचे. आणि त्याचे उपासिका स्तूप ती विदिशा तुम्हाला वाटते परदेशातली असेल ते विदिशा रेल्वे स्टेशन आहे. नाही तर तुम्ही समजत असाल परदेश नाही आहे परदेश नाही आहे विदिशा म्हणून. तिचं अजून नाव जशात तसं आहे ना. आणि तुमचं नाव तर कोणा मला वाटत नाही कुठंच नाही राहणार आहे. घरात नाही दारात नाही ना कुठंच नाही तिथंच चिपकून आहे तुम्ही आहे की नाही. येते मला लोक वाढले आहेत दरवर्षी पेक्षा. साचेला यावर्षी खूप सारे लोक होत होते पूर्ण पॅक झालं आहे की नाही. तर म्हणून उपासिकांनी ती प्रेरणा घेतली पाहिजे. तर आंबोल्याचे जे स्तूप बनत आहे छोटस बनवायचा असा विचार होता. योगायोगानं भक्तीचा मानस होता ज्यांनी अनेक जन्मोजन्मी दान दिलं ते लोक तयार होते. एकाच वेळेला लोक तयार झाले त्या स्तूपाला उभा करण्यासाठी आहे की नाही. त्यांना बोलवलंही नाही आहे की नाही पण त्यांनी आपलं मनोगत प्रगट केलं. आंबोल्याचा स्तूप जो बनवायचा होता विटाचा बनवण्याचा भंतीचा 2 वर्ष चिंतन चाललं होतं. पण जेव्हा काही उपासिका येऊन पाहिजे आम्ही पहिलं रेल्वेने आलो होतो 10-12 वर्षाच्या अगोदर 2-3 वेळा आम्ही रेल्वेने आलो सकाळी आलो मग हे कार्यक्रम झाले मग पायदळ आलो. 1 वर्षी त्या नागरी रेल्वे स्टेशनच्या रोडनं रस्त्यानं आलो आणि तिथं मला दिसली दगडाची खाण. म्हणलं हा दगड मला न्यायला बरसाच पा एक चित्त तयार झालं आणि मग त्या दगडाच्या शोधात लागलो आहे की नाही. तर त्या जो दगडाचा स्तूप होत आहे भलाही लहान असेल सम्राट अशोकाचा भव्य आहे पण जो स्तूप बनत आहे या पायदळ येण्याच्या प्रेरणेमुळे मी नेहमी बसणं आलो असतो ना. याचा अर्थ मी तुम्हाला पायदळ या नाही म्हणत आहोत. तुम्हाला असं वाटत मी येईन म्हणजे पुढच्या वर्षी पायदळ असं कसं नका म्हणू. काय सांगता येते निघाला आमच्या समोरच पहिलंच तुम्ही आमचं भोजन जाणं खतम करून टाकाल काय खरं आहे तुमचं. तर म्हणून हिंगणघाटच्या उपाशी काय वाटतं पुढच्या वर्षी जवळ द्यायच्या वरती थोडे दचकत आहे. तर मग आंबोल्याचा चिरंजीव 2.5 वर्ष स्तूप राहिला पाहिजे. बनवायचा कसा कोणत्या लिक्विड मध्ये बसायचा कोणत्या क्वालिटीचे कोणत्या लाग हे सर्व करता योगा सर्वांना जुळून आला. तो हो नाही नको जैन काही एकाच जन्मात बनवलं असंही नाही. जैन जन्म घेतला तो स्तूप पूर्ण करण्यासाठी एक प्रयत्न करतील. म्हणून या भूमीविषयी एक कृतज्ञता भाव एक उत्पन्न होत असते. आपण जर या भूमीवर पायदळ जर नसतोच आलो तर तिथं विटाचा स्तूप बनला तर पायदळ नसतं आलं तर दगडाची खाण नसती दिसली तर मग आपला दगडाचा स्तूप काही बनला नसता आणि तेवढा मोठा बनलाही नसता. कारण की विटाचा स्तूप एवढा लांब लाईफचा बनवणं खूप कठीण गेलं असतं. तुमचं पुण्य असेल तुम्ही बनवाल पुन्हा जे जन्म घेणारे लोक ते बनवत राहतील. सुरू तर झालेला आहे आणि ते असे एक ठिकाण आहे की सर्व प्रकारचे प्रशिक्षण त्या ठिकाणी होतात. लहान मुलाचे प्रशिक्षणाचे 207 मुलं 200च्या वरून दरवर्षी बसत गेल्या वर्षी बसले या वर्षी बसले पुढच्या वर्षी बसतील जे बसायचे ते बसतील. प्रौढांचं शिबिर आहे आता. पूर्वीच्या उपासिका आहे की नाही घरच्या माणसाले घरी नव्हते ठेवत. सामने शिबिर असलं सामन्याला शिबिरात पाठवत तुमच्या घरचे माणसं पाठवता. आता जानेवारी महिन्यामध्ये आहे जानेवारीची पौर्णिमा 12ची आहे ना 11ला खतम होईल आहे की नाही. म्हणजे 1 किंवा 2 पासून शिबिर आहे. 2 तारखेपासून शिबिर आहे प्रौढांचं सामने शिबिर. काही द्यायचं नाही त्याचे कपडे लागते घरी ठेवून द्यायचे घरच्या माणसाने मीच देतो सर्व आहे की नाही. पाहून जाईन मी कशी थंडी लागते
हो, येत असेल तुमच्या घरच्या माणसाचा राग त्याला हटला माग पाठवा 10 दिवसासाठी त्याची तयारी करा. पूर्वीच्या उपासिका तशाच करत होते आणि खरा घरचाच माणूस धम्म सांगाय तुम्हाला 10 दिवस ऐकतो आहे की नाही. ते शिबिर आहे 2 वेळा होत असते लहान मुलाचं आहे. पुन्हा फरवरीमध्ये पण तिथे शिबिर आहेच आपल्या ठिकाणी. फरवरी 31 जानेवारी ते 11 फरवरी काहीतरी शिबिर आहे. तर हे आंबोड्या पण शिबिर आहे. तर आंबोड्याहून आपण इथे येतो. हा चंद्रपूर जिल्हा आहे. तुमचा जिल्हा तुम्ही पहा, माझा वर्धा जिल्हा मी पाहत राहील. जमल ना? नाही, माझा जन्म चंद्रपूर जिल्ह्याचा झाला आहे बरं. नाही तुम्ही मला फेकू असं अलग अलग करून टाकाल, तसं नका. तर म्हणून असं वाटते. ठीक आहे. तर आज आपण या ठिकाणी आलो तर आपल्या पूर्वजांनी आपल्यासाठी किती हाल अपेक्षा सहन करून हे रक्त कसं वाचवलं हा महत्वाचा प्रश्न आहे याच परिसरातील. आणि अशी कोणत्याही मनुष्य जर या परिसराविषयी असा शोध घेईल तर इथे आपले बुद्ध धर्माला मानणारे पूर्वज नसतील अशी त्याच्या मनात शंका येईल का? येणारच नाही. म्हणून हा आपला एक जन्म महत्वाचा जन्म. आपण काय केलं पाहिजे? हा जन्म आपला एक महत्वाचा समजला पाहिजे. आणि महत्वाचा समजून या जीवनामध्ये आपल्या चित्ताच्या चेतना कशा असल्या पाहिजे आहे की नाही. नाहीतरी आपण म्हणतोच ना, पण राजा भवतु धार्मिको कुठे अदामदात होईल, पण राजा धार्मिक असल्याशिवाय आपल्याला पुण्य पारमिता वाढवता येत नाही. आणि म्हणून तुमच्या जीवनासाठी तुमचं रक्षण करणार आता नाही हा जे अजून अभिप्राय हा आहे का देव वस्तू तो काले ना. बाबासाहेब हे नाही म्हणत, भगवान बुद्धांनी तिथे खूप मोठा गंभीर उपदेश दिला. म्हणून तिथले लोक शरण आले. बाबासाहेबांची एक लाईन अशी लिहिलेली आहे त्या ठिकाणी. तर बाबासाहेब वैशालीमध्ये जाताच तिथल्या दुष्काळाचं निवारण झालं म्हणून ते लोक बुद्ध धर्माला शरण आले. हा अभिप्राय आहे डॉक्टर आंबेडकरांचा. याच्यावरून तुम्ही ते समजून घ्या आहे की नाही का यलोक आहे आणि परलोक आहे. तसं तुषित देवता लोकांमध्ये आपण जे पुण्य कर्म करत आहोत आपलं मन कधी कधी काही गोष्टींमुळे एक भयभीत होत जात असते आहे की नाही. काही गोष्टीमुळे आपण जे करतो आपलं जीवन सार्थक करण्यासाठी आपण काहीतरी करत राहिलोच पाहिजे. आज ना उद्या त्याचं आपल्याला फळ मिळतं आणि फळ मिळालेलंच आहे. आजही आपण आपलं जे पुण्यकर्माचं फळ आहे मनुष्य आहे. पण माणसाचं फळ कधी आहे? त्याचा मृत्यू कसा होते? आपला मृत्यू कमीत कमी आपण जन्मास आलो जीवन जगत असताना अन्न वस्त्र निवारा भेटते, कधी भेटत नव्हतं. पुढे मान सन्मान हा भेटत नाही, उलट अन्याय अत्याचार होईल. आणि इतर लोकांना सर्व काही मिळत आहे, मान सन्मान संरक्षण. मग भयभीत कोण आहे? ज्याला संरक्षण मिळत नाही तो. मग ज्याला संरक्षण मिळत आहे तो भयभीत आहे का? पण मृत्यूच्या वेळेस तो भयभीत होणार आहे. कारण की त्यानं जे सुख मिळालेलं आहे दुसऱ्या प्राण्यावर अन्याय अत्याचार करून. म्हणून मृत्यूच्या वेळेस त्याचा श्वास शांततेने जाणार नाही. पण डॉक्टर आंबेडकरांचा अनुयायी रिक्षा चालवणारा असेल तरी तो रिक्षा चालवाल, परंतु स्वतःच्या सुखासाठी दुसऱ्यावर अन्याय करणार नाही. म्हणून त्याचा जो शेवटचा श्वास आहे हा शांततेने जाणार. ही धर्मांतराची देण आपल्याला मिळालेली आहे. मग आपण आपलं उर्वरित जीवन धर्मानुसार का वागू नये हे आपल्या मनाला आपण एक शिकवलं पाहिजे आणि आपलं जीवन सफल करण्यासाठी आपण एक प्रयत्न केला पाहिजे. अशा महान अशा एक तपोभूमीवर आलेल्या आहात. कोण जाणू शकते या ठिकाणी तुमचे याच्या अगोदरचे अनेक जन्म झाले असतील आहे की नाही. आणि अनेक जन्मात जे जे काम केलं असेल ते काम करण्याची आपल्याला आंबोळ्याच्या स्तूपाला जे थोडं दान देतो हा आपला एक संस्कार वाढवत असतो. तर हा एक वाढवण्यासाठी प्रयत्न केला पाहिजे. आपले मुलं बाळ त्यांनाही धम्म मिळाला पाहिजे. आणि मनुष्याने माणसाजवळ काही जरी नसलं काहीच नसलं तरी तो काय म्हणत असतो? संस्कार वट्टकतो मोदनता इमानी पंचशिलानी समदित्व मम परलो दत्तस पित्तुस्त मातुस कथा यातिसं उद्देशनं सद्धिं दानं भिक्खु संघस्य धीम.
माझ्याजवळ काही नाही, पण मी जे पंचशिलाचं पालन केलेलं आहे या माझ्या पुण्य कर्मामुळे माझे जे आई वडील परलोकात असतील त्यांना सुद्धा दम मिळतो. पहा बरं किती भगवंतांनी एक चेतना तयार करून ठेवलेली आहे की नाही. तर म्हणून आम्हाकं काल सुखो कालगतान आम्हाकं यातीनं पुण्य. तर हे जे आपण पुण्यकर्म करतो हे आपलं खूप फळाला येणार आहे. अशा पवित्र भूमीवर येत असतात. आजच्या प्रसंगी आपण या ठिकाणी आले, जे आपण दानादी कर्म केलं या संघाला आणि आपलं पुण्य संबोधन केलं. तर सर्वात पुण्यकर्म कोणतं आहे? मैत्रीनं केलेलं पुण्यकर्म हे सर्व पुण्यकर्मापेक्षा कसं आहे? महान आहे. पण मैत्री करता आली पाहिजे ना. प्रत्येक काळात मैत्री करता येते का? डॉक्टर आंबेडकरांनी जरी आपल्याला जन्म दिला तरी मैत्री करता येत नाही. काऊन करता येत नाही? डॉक्टर बाबासाहेबांना अपुरा वेळ मिळालेला होता. मैत्री जे करायचे असते त्याचे 4 प्रकार असतात. कसे? दोन चिंतनाचे प्रकार आहेत आणि 2 अनुभूतीचे प्रकार आहेत. जसं आता इथे काही उपासक उपासिका वर्ग आलेला आहे, त्यांना हेच वाटेल भांतेजी विपश्यनाचा प्रचार करणार आहे, आता ध्यानवालेच लोक मैत्री करतील. आता आम्ही काय मैत्री करायची? कसे मैत्री करते? जे डोळे लावते हे सगळं विपश्यना. ज्याने शिकवून नाही गेलं ना ते पाहतील. कोणाकोणाचे डोळे खुले आहेत मलाही शक्ती आहेत. मी डोळे नाही लावत आणि मलाही शक्ती आहेत. तर तसं नाही आहे. मैत्री हे सर्वांना करता येत असते. मनुष्याच्या जीवनामध्ये चांगलं काय वाईट काय हे ओळखण्याची मनुष्य प्राण्यामध्ये काय आहे? सम्यक दृष्टी आहे. त्याच्यामध्ये सत्याचा अंश आहे आणि प्रज्ञेचा अंश आहे. हा मानव जातीचा विकास करण्याचा एक त्याच्यामध्ये बीज आहे. म्हणून कोणी कधी आले नसतील, आजही आले असतील तरी सर्वांनी मैत्रीचं ध्यान करायचं आहे. आता मैत्रीचं ध्यान करायच्या अगोदर आपल्या मनातले जे वाईट विचार आहे कोणाविषयी काय असे ना स्वतःच्या मायेविषयी जास्त असते, बापाविषयी जास्त असते, त्याचे काढून टाकायचे आहे की नाही. आणि शत्रूविषयी असते, कोणी चांगला राहू नये, कोणी सुखानं झोप घेऊ नये, सुगतीला जाऊ नये, विचार काढून टाकायचे. चांगले विचार ठेवायचे. सुखानं झोप लागत असते, वाईट स्वप्न पडत नाही, देवता त्याचं रक्षण करत असतात, त्याला सुगती हे चांगले विचार. हे 2 पातळी झाल्या. कशात? वाईट विचार करायचे आणि चांगले विचार नजरेसमोर ठेवायचे. पण अनुभूतीचे 2 विचार पाहिजे तुमच्यामध्ये. भगवान बुद्धाचा धम्मानुभूतीच्या आधारावर. मग मैत्री कशी कराल? तर मैत्री सत्याच्या आधारावर आणि परमार्थ सत्याच्या आधारावर केल्या जात असते. जेव्हा राजा धार्मिक राहत नाही तेव्हा जो धम्माचा प्रचार होत असते साधू संतांकडून हा सत्याच्या आधारावर होत असते. पण जेव्हा राजा धार्मिक असते तेव्हा बुद्धाच्या नावाच्या आधारावर शुद्ध धम्म जशाला तसा एक सांगितला जात असते. म्हणून हे बोधिसत्व अनेक जन्मात येत असतात. काय प्रसंग पाहून ते आपल्या धम्माची उभारणी करत असतात. म्हणून सत्य हे आपले काय आहे? आपल्या जिवंतपणाचं सत्य स्वाद जात आहे आणि येत आहे. म्हणून सर्वांनी ठेवावे. नाही तरी तुम्ही आहे की नाही 9 महिने 9 दिवस डोळे लावत होते. हात वर्त करावं कोण पाहत होतं मातीच्या गर्भात? सर्व डोळेच लावून होते ना. आणि आता मरायच्या वेळेस कोण डोळे खोलून मरणार आहे? हात वर करावं. मग आपण थोडीशी मरणाची तर तयारी करा. असं काय मराठी तयारी करायसाठी आलो? आपल्या समोरच मरण आहे, त्याचीच तयारी करायसाठी आलो. शांततेने मृत्यू आला पाहिजे त्याच्यासाठी. तर म्हणून सर्वांनी डोळे लावून जायचे आणि आपलं जे सत्य आहे जिवंतपणाचा स्वाद जात आहे येत आहे. डोळे लावल्यानंतर आपल्याला आपला स्वाद म्हणजे चांगल्या तऱ्हेने अनुभवता येत असते. म्हणजे धम्माचा जो गुण आहे पश्चाताप वेदितव्यो विनिविती. वर्तमान काळात स्वतःचा अनुभव स्वतः घ्या. आता विचार करा याच्याशी काही विपश्यना शिबिराशी संबंध आहे का? तुमचा श्वास तुम्हाला पाहता येत का थोडा आणि डोळे नाही लावता येत का? तुम्ही मला दररोज लावतो म्हणजे सकाळी उघडतो, आता तर लावा थोडसे आहे की नाही. म्हणून सर्वांनी आपण डोळे लावा आणि श्वास भगवंतासारखे बसा ना. जो बिमार आहे भगवंत कसे बसले आहे की नाही. 7 दिवस भगवंताने शरीर हलवलं नाही आणि भगवंतापेक्षा काही तुम्ही कमी आहे का? तुम्ही 9 महिने 9 दिवस कुठं शरीर हलवलं? जशाने तसं ठेवलं ना मायाच्या गर्भात पोटात. हलवलं का? नाही हलवलं. आणि हलवत असाल बाप म्हणत चल जास्त काम नको करून चांगली बस. म्हणून आता थोडस भगवंतासारखं बसा, पद्मासन घालून बसा.
आणि तुम्ही स्वतःला स्वतः म्हणा आता मी भगवंताची उपासिका आहो, मी भगवंत सारखं बसलो, आता डोळे लावून घ्या आणि सर्वांनी श्वास पास व्हावे आणि त्यांना लवकरात लवकर जे काही चित्त एकाग्र होत असते, शरीर हलकं सोडून द्या. विपश्य साधकांनी ज्यांनी शिबिर केले नाही त्यांनी वटाच्या वरच्या भागावर श्वास पाहत जे शब्द निघत असतात त्याच्या आधारावर आपला मानस तयार करायचा. परंतु ज्यांनी शिबिर केलेलं आहे आपलं शरीर हलकं सोडून सूक्ष्म तरंगाची अनुभूती शरीरात ज्या भागावर एक सहजरित्या होत असते त्या भागावर आपलं चित्त एक केंद्रित करून मैत्रीचे जसे शब्द निघत असतात त्याच्या आधारावर आपला मानस तयार करायचा. पण जेव्हा भंतेजी म्हणतील की आपण मैत्रीचं उच्चारण करा, तेव्हा हे मैत्रीचं उच्चारण करत असताना आपल्या मैत्रीची तरंग घुमटक देता, वृक्ष देता, घुमटक देता, चतुर्माराजी तुसी ब्रह्मलोकापर्यंत जातात आणि तिथले तरंग तात्काळ मिळत असतात. म्हणून भगवंतांनी म्हटलेलं आहे की 16व्या भागाने मैत्रीनं केलेलं पुण्यकर्म हे जास्त प्रमाणात असते. म्हणून समता, स्वातंत्र्य, बंधुत्व, मैत्रीच्यासाठी आपण सर्वांनी मैत्रीचा या परिसरातील दृश्य अदृश्य देवता लोक या मैत्रीचं ही मैत्री भाव या मैत्री भावनेमध्ये सहभागी होत आणि धम्मशासनाला गतिमान करोत. तेव्हा सर्वांनी मैत्रीच्या ध्यानाला एक सुरुवात करूया. नमो तस् भगवतो अरहतो सम्मा संबुद्धस्स. नमो तस् भगवतो अरहतो सम्मा संबुद्धस्स. नमो तस् भगवतो अरहतो सम्मा.
नमो नमस्कार
संगं नमस्कार सुरतितु नावतु सर्व मंगलम मातु सर्व मंगलम मातु सर्व साधु साधु नितं नमामि धम्मं नमामि संघं नमामि सुखी